घरातील नित्यदेव पूजा करताना आपण जे वस्त्र आहे ते देवांचं जे वस्त्र आहे ते वस्त्र कोणतं वापरायचं असतं? पहिलं जुनंच वापरायचं का नवीन आणायचं? तर त्यासाठी आपण पहिलं जे वस्त्र आहे जे आपण घट बसवताना जे वस्त्र ठेवलेलं होतं ते काढून त्या ठिकाणी दुसरं नवीन वस्त्र आपण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ह्या देवांची स्थापना करायची आहे. ते जुनं वस्त्र आहे ते जुनं वस्त्र आपण ठेवायचं आहे आणि ते मग अल्टरनेट रोज एक एक वस्त्र आपण देवाला अंतरायचं असतं. अशा प्रकारे आपण जे नवीन वस्त्र आहे त्या नवीन वस्त्रावर दसऱ्याला आपण त्यांची पूजा जी करायची आहे ती नवीन वस्त्रावर करायची. नवमीला आपण जी करायची ती नवमीला वस्त्र बदलून त्याच्यावर आपण ती पूजा करायची आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर असे हे माहिती नवरात्रीच्या मी सगळ्या सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.